या घडीची महत्त्वाची बातमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत। बीकेसी इथं आयोजित वेव्स परिषदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करतील। मुंबईत 1 ते 4 मे दरम्यान या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होईल आणि त्याच पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे। बीकेसी मध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। या कार्यक्रमाकरता केंद्रीय मंत्री जयशंकर, अश्विनी वैष्णव सुद्धा उपस्थित असतील। मुंबईमध्ये वेव्स अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट या जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। या अत्यंत महत्त्वपूर्ण परिषदेच्या आयोजनाचा सन्मान महाराष्ट्राला मिळणे ही आपल्या सर्वांसाठी विशेष अभिमानाची बाब आहे। महाराष्ट्र सृजनशील आहे, कला सांस्कृतिकदृष्ट्या वैभवशाली आहे। या वैभवात या वेव्सच्या आयोजनामुळे आणखी भर पडणार आहे। महाराष्ट्र राज्याला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि केंद्र सरकार यांचे मी विशेष आभार मानतो। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, 9:15 वाजता आहेत, बरोबर 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचणार असल्याची माहिती मिळतेय। हा दौरा अतिशय सर्वार्थानं महत्त्वाचा याकरता एकीकडे पहलगामच्या हल्ल्यानंतर अनेक घडामोडी दिल्लीत घडताना दिसतात आणि त्यानंतर हा दुसरा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईत आहे। वेव्स अतिशय महत्त्वाचा खरं तर ही समिट मानली जाते एआयच्या दृष्टिकोनातून। निश्चितच एकंदरीतच ही मोठी पर्वणी असेल डिजिटल आणि एआयच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तरुणांसाठी, उद्योजकांसाठी। कारण लागवी ज्या प्रकारचं हे 4 दिवसाची वेव्सची परिषद आयोजित करण्यात आलेली आहे ती जागतिक परिषद आहे आणि जवळपास 90 देशांहून अधिक देशांचे प्रतिनिधी जे आहेत ते या आपल्याला एकंदरीतच परिषदेमध्ये सामील झालेले पाहायला मिळतील। सगळ्यात महत्त्वाची बात म्हणजे जवळपास 20हून अधिक देशाचे मंत्रीही या परिषदेमध्ये सामील होणार आहेत। 350हून अधिक स्टार्टअप्स या ठिकाणी येऊन चर्चा करताना पाहायला मिळतील। विशेष करून डिजिटल मीडिया असेल, एआय असेल किंवा नेक्स्ट जनरेशनमध्ये काम करणारे नवीन स्टार्टअप्स असतील, तरुण असतील, इन्फ्लुएन्सर असतील, ही सर्वच मंडळी मोठ्या संख्येने उत्सुक आहेत या परिषदेमध्ये सामील होण्यासाठी। आणि सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाची बाब, इतकी मोठ्या प्रमाणात जागतिक घडामोडी होत असताना, भारतावरती संकट असताना तब्बल 6 तास पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला या परिषदेमध्ये पाहायला मिळणार आहेत। सकाळी 10:30 वाजता या परिषदेमध्ये उद्घाटन केल्यानंतर 4:30 वाजेपर्यंत सायंकाळी पंतप्रधान आहेत त्या ठिकाणी थांबणार आहेत। संध्याकाळी 5 नंतर मुंबईतून पंतप्रधान पुढील कार्यक्रमासाठी रवाना होतील। मात्र या 6 तासामध्ये अनेक विषयांवरती खलबतं होणार आहेत। अनेक लोकांशी पंतप्रधान स्वतः संवाद साधणार आहेत। जवळपास 1 लाखाहून अधिक जे स्टार्टअप्स आहेत, वेगवेगळे इन्फ्लुएन्सर आहेत, त्यांनी नोंदणी केलेली होती। आपल्याला पंतप्रधानांसोबत संवाद साधायला मिळाला अशा मोजक्याच लोकांना यामधून संधी मिळालेली आहे। त्यामुळे खलबतं मोठ्या प्रमाणात होणार आहेत आणि जागतिक परिषदेचं हे पहिलेच वर्ष आहे। यापुढे प्रत्येक वर्षी मुंबईतच बीकेसी या ठिकाणीच अशा प्रकारची जागतिक परिषद आयोजित करण्याचा मानस आहे, तो पंतप्रधानांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित असतील। मुख्यमंत्र्यांवरची जबाबदारी अधिक वाढताना आपल्याला पाहायला मिळेल। विशेष करून 2029 पर्यंत भारताची जी बाजारपेठ आहे ही 50 अब्ज कोटी डॉलरपर्यंत घेऊन जाण्याचं उद्दिष्ट आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात उलाढाल आहे, आर्थिक उलाढाल आहे, मोठ्या प्रमाणात रोजगार आहे, मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान भारतामध्ये, मुंबईमध्ये येणार आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर नवीन तरुणांसाठी एकंदरीत जे तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आणि डिजिटल क्षेत्रामध्ये काम करू इच्छितात त्यांच्यासाठी ही मोठी पर्वणी मानली जाते। लागवी निश्चित त्यामुळे ही समिट 4 दिवसांची ही अतिशय महत्त्वाची मानली जाते। अनेक तज्ञ या समिटच्या माध्यमातून सहभागी होतील आणि मार्गदर्शन सुद्धा करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।